हाय, हॅलो, कशा आहात सगळे? तर आज आहे माझा चॅलेंजचा 14वा दिवस आणि आज काय बनवायचं ते मला सुचत नव्हतं. पण म्हटलं चला मी कालच जो ड्रेस बनवला त्याच्यावरती आपण काहीतरी युनिक आणि भन्नाट बनवूया. तसं थंबनेल बघून तर तुम्हाला कळालं कसं मी काय बनवते. त्याच्या आधी मला जायचं होतं आमच्या बहिणीकडे, तर मी चालले. तर मी कुठे आहे ते तुम्ही सांगू शकता का कमेंटमध्ये? तर कमेंट करा नक्की मला. आणि हे बघा, हे दृश्य तुम्हाला कुठे कसं ते माझ्या बहिणीच्या घराचं आहे. आणि त्यानंतर मी थोडंसं खाऊ वगैरे पण घेतलेलं आहे इथं, कारण की तिच्या छोट्या छोट्या मुली आहेत. आणि नंतर आम्ही गार्डनमधनं हे झाड घेतलं आहे. झाडाचं नाव काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. पण मला जेवढं माहिती आहे तर याला एक हॅपीनेस म्हणून एक झाड ओळखलं जातं. तर ते झाड आहे, तर मी ते पण घेतलं घरी. आणि त्यानंतर जे गौराई वगैरे गणपती वगैरे गेले त्यांची जी मिठाई होती ती दीदीने दिली होती, तर ती पण आम्ही इथे खाल्ली. आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर चला दाखवते तुम्हाला. तर ऑब्व्हियसली जर मी ड्रेस बनवला असेल तर त्याचे तुकडे तर उरणारच आहे. मग त्याचं काय बनवायचं? मग म्हटलं चला आता छोट्या मुलांसाठी बो बनवून बघितला आणि क्लिप्स वगैरे बनवून बघितला, तर आता स्वतःसाठी बनवूया. म्हणून मग मी इथे हे छोटंसं कापड घेतलं आणि त्याचं मी इथे बो बनवलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी कसं बनवलेलं आहे. तर दरवेळेस मी शॉर्टकटमध्ये दाखवते. तर आज मी बघा इथे, आणि माझ्याकडे माझं स्टँडच कुठे सापडतच नव्हता, म्हणून मग मी इथे बेडवर मोबाईल ठेवला आहे म्हणून हे असं दिसतं आहे. आणि तिथं ठेवून मग मी शूटिंग केलेली आहे. आणि काही नाही, सिम्पल अर्धं करून घ्यायचं आणि असं गोल 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 करून 2दा 3दा हे बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे. असं तुम्हाला टाका देऊन घ्यायचं आहे, काहीच नाही. आणि त्याच्यामध्ये मी जी आपली काळी पिन असते ना छोटीशी, ती पिन लावून आणि मग ती यूज केलेली. त्याच्यानंतर एवढं कापड उरलेलं होतं, त्याचे 2 भाग होते. 2 भाग होते तर काय करायचं म्हणून म्हटलं एवढं मोठं कापड आहे तर काहीतरी करू. तर 2 भाग पहिले मी जोडून घेतले आणि त्यानंतर छोटंसं साईडला एक पट्टी काढून छोटंसं मी बनवलेलं आहे बटवा, आजीबाईचा बटवा. तर म्हटलं चला ड्रेसवर बटवा बनवूया. आणि तो बटवाचा उपयोग तर जास्त नेत्रांनीच केला आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तो कसा. आणि इथे मी काही नाही, सिम्पली असं काही माप वगैरे काही घेतलेलं नाही आहे. ते जे चौकोन कापलेला होता मी आणि जो म्हणजे शिवलेला होता, दोघं साईड जे दोघं आहे ना ते शिवलेले होते ना, तर त्याचं मी एक छोटीशी पट्टी कापून घेतली, 2 पट्ट्या, आणि त्या 2 पट्ट्यांची नाडी बनवून आणि जोडून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि हे मशीन तुम्ही बघू शकता, म्हणजे मी माझ्या आईकडे आली तर तिचं मशीन एवढं फास्ट चालायला लागलं, कारण मला आता हँड मशीनची सवय झाली. हात वगैरे पण काही दुखत नाही माझे. सगळे मला विचारतं हात दुखता का, पण हात वगैरे पण नाही दुखत. खूप छान आहे, म्हणजे असं घरच्यासाठी यूजसाठी खूप छान आहे आणि इतकं स्मूथ चालतं. रेग्युलर फक्त त्याला ऑइलिंग वगैरे करायची, तर खूप छान चालतं. कारण आपण काही जास्त कपडे शिवत नाही, ते उगीच आता मला टाईम आहे म्हणून मी शिवते आणि चॅलेंज घेतलेलं तर काहीतरी करायचं म्हणून. पण तुम्हाला दाखवेलच मी अजून ह्या मशीनवर काय काय वस्तू बनवू शकता, जेणेकरून स्वस्तात ही घरच्या ज्या गृहिणी आहे ते हे मशीन परचेस करू शकता. कारण की साधं मी अल्ट्रेट करण्यासाठी हे मशीन घेतलं होतं आणि मला 4,000ला पडलं होतं हे मशीन. मी ऑनलाईनच घेतले. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मला लिंक पी वगैरे तुम्हाला भेटून जाईल. तसं मी इंस्टाला वगैरे पण टाकलेलं आहे. जर पाहिजे असेल, म्हणजे मला खूप जणांनी मेसेज केले व्हॉट्सअपला, म्हणून म्हटलं चला आता आज पण लिंक टाकून देऊया. तर कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी लिंक टाकून देईल. आणि खरंच खूप छान मशीन आहे. आणि हां, याच्यावर आहे ना सुया ज्या भेटतात ना त्या थोडं कमकुवत भेटतात बरं का याच्याबरोबर. मी ज्या विकत आणल्या ना त्या खूपच छान आहे. 16 नंबरच्या सुया आणि 21 नंबर 18 नंबरच्या पण सुया आणल्या, खूप चांगल्या. आणि ना सुयांनुसार तुम्ही कपड्यांवर टिपा वगैरे मारू शकतात. कारण की मला अनुभव आला आहे, असं काही नाही की मोठं मशीन घेतल्यावर चांगलं चालतं आणि छोटं मशीन घेतल्यावर चांगलं नाही चालतं, असं काहीच नाही आहे. कोणत्या कपड्याला कोणती सुई वापरायची हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तर तुम्ही त्या पद्धतीने हे छोटं मशीनही वापरू शकतात. तर अशा पद्धतीने माझा बो आणि बटवा तयार झालेला आहे. पण सगळ्यात जे मुश्किल काम असतं ना ते म्हणजे हे सगळं शिवल्यानंतर सगळं आवरणं. कारण की
असं एक तर माहिती नसतं काय वापरायचं काय नाही, एक 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 गोष्ट काढून 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 सगळा पसारा तयार होतो. म्हणजे छोटीशी पण गोष्ट तयार करायची असली तरी पण पूर्ण पसारा निघतो आणि मग तो शेवटी आवरायला खूपच जास्त कंटाळा येतो. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मशीन आहे आणि त्याचं नाही, हे असं वरचं बॉक्स आहे, म्हणजे वरचं बॉक्स ठेवायला. तर असं हाताला उचलून तुम्ही कुठे घेऊन पण जाऊ शकता हे मशीन. आणि खूप कमी स्पेस पण लागते. म्हणजे जे रेंटने वगैरे राहतात, छोट्या घरात राहतात, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं मशीन आहे. त्यानंतर मी असं सगळं आवरून घेतलं. तिथं बॉक्स पण दिलेला आहे छोटासा मशीनला आणि उषाचं आहे, ब्रँडेड मशीन आहे, त्याच्यामुळे एकदम भारी आहे. आता हे बघा, हे मी बॉक्स लावते. याला असं दोघी साईडनी लॉक करून घ्यायचं, मग ते आपण उचलून ठेवू शकतो. तर मला जड नाही उचलायचं, त्याच्यामुळे मी ढकलूनच देते. आणि त्यानंतर ती जी माझी बास्केट आहे, ते सगळं मशीनचं सामान तुम्ही नेहमी बघतच असाल, ही रेड बास्केट. तर याच्यात मी सगळं सामान असं आवरून वगैरे ठेवलेलं आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करत जा, कारण कमेंट केलं तरच मला कळेल की खरंच मी जे बनवत आहे ते वर्थ इट आहे की नाही आहे. कारण जेवढे जास्तीत जास्त कमेंट येतील, आणि मला तर कोणी सजेशन केलंच नाही, पण हां, माझे जे फ्रेंड्स सर्कल, माझे जे रिलेटिव्स आहेत, त्यांनी मला खूप छान छान सजेशन दिलेत की काय बनवायचं, काय काय नाही. तसंच तुम्ही बाकीचे जे माझे सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स आहे, त्यांनी मला असं सजेशन द्या की मी अजून काय बनवू शकते, जेणेकरून म्हणजे छोट्या मशीनवर मी अजून छान छान मोठ्या मोठ्या वस्तू जर बनवल्या तर म्हणजे आत्ताच सगळेजण म्हणतात की माझ्या मशीनचे पैसे वसूल झालेले. याच्यानंतर पण मी अजून खूप छान छान बनवेल. तर नक्की कमेंट करून सांगा मला की मी अजून काय काय बनवू शकते, कारण अजून भरपूर दिवस बाकी आहे. आज म्हणजे जवळजवळ मला 14वा दिवस आहे, 14वा. त्याच्यानंतर अजून भरपूर दिवस बाकी आहे 50 दिवसाचं चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. तर हा माझा बटव आहे आणि हा मी बो आहे, तर तो बनवला आहे. तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मागे बघू शकता मी कर्टन शिवलं होतं, लास्ट टाईम मी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात कर्टन्स आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल नेक्स्ट व्हिडिओ टाकण्यासाठी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.